त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती अगदी थोड्याच वेळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन नागरिकांना संबोधित करण्याची शक्यता आहे। काल ट्रम्प यांचा एक व्हिडिओ देखील समोर आल्याची माहिती मिळते आणि आज ज्या पद्धतीने अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवरती हल्ला चढवलाय या संदर्भात ट्रम्प बोलू शकतात। Lay down your arms. You will be treated fairly with total immunity, or you will face certain death. Finally, to the great, proud people of Iran, I say tonight that the hour of your freedom is at hand. Stay sheltered. Don't leave your home. It's very dangerous outside. Bombs will be dropping everywhere. When we are finished, take over your government. It will be yours to take. This will be probably your only chance for generations. तर इराणमध्ये सध्या युद्धजन्य अशी परिस्थिती आहे, त्यामुळे भारतीयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत। इराणमधली स्थिती बिघडली आहे आणि आम्हाला इथून बाहेर काढा अशी हाक अशी विनंती इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांनी दिलेली आहे। इराणची राजधानी तेहरान या ठिकाणी अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत। इराणमध्ये ठिकठिकाणी इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ले केले जात आहेत, मिसाईलने हल्ले देखील होताना दिसत आहेत। पश्चिम आशियामधील एअर इंडियाची हवाई सेवा ही अनिश्चित काळासाठी तुर्तास तरी बंद ठेवण्यात आली आहे। Hi everyone, I'm an Indian student and currently I'm in Tehran. The situation here feels really worst and uncertain. We really don't know what's going to happen next. We're really grateful that the Government of India and the Ministry of External Affairs are in discussion for our safety. But in the times like these, really matters a lot. I'm not even able to say these things because the airstrikes are happening and it's getting really worse for us. We just request for the quicker and clear evacuation as soon as possible. Please do not wait for the situation to get worse. Just help us. Just get us out of here as soon as possible. दरम्यान सध्याची परिस्थिती भीतीदायक असल्याचं इराणमधल्या भारतीय विद्यार्थ्यांनी म्हटलंय। काही जण आधीच देश सोडून गेलेत, पण काही जणांना बाहेर काढण्याची गरज असल्याचं देखील इथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। जैसा आप जानते हैं, ईरान में बहुत सारी सिटीज पे अटैक हुआ है, तो इसकी वजह से काफी ज्यादा एंजाइटी और पैनिक क्रिएट हुआ है स्टूडेंट्स और पेरेंट्स के बीच। हमारी ये रिक्वेस्ट रहेगी हमारी भारत सरकार से, जो हमारे वहाँ इंडियन सिटीजन्स है ईरान में, उन्हें जल्द से जल्द इवैक्यूएट किया जाए। और कुछ स्टूडेंट्स के वहाँ पासपोर्ट उन्होंने सबमिट किए थे रेजिडेंसी को एक्सटेंड करवाने के लिए, उन्हें जो ये पासपोर्ट है वो जल्द से जल्द रिटर्न किया जाए। इस्रायलने इराणवरती केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आता काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधला। काँग्रेसचे माध्यम आणि संपर्क प्रमुख पवन खेडा यांनी एक्स वरती पोस्ट केली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका केली आहे। मोदींनी तणाव कमी करण्यासाठी का प्रयत्न केला नाही असा सवाल देखील पवन खेडा यांनी विचारला आहे। तर आपल्या एक्स पोस्ट मध्ये पवन खेडा नेमकं काय म्हणतात आपण बघूयात। मोदींचा मित्र बेंजामिन नेत्यानाहू याने आता भारताचा जुना मित्र इराण यांच्यावरती हल्ला केलाय। हे मोदी परत आल्यानंतर अवघ्या 2 दिवसांमध्ये घडलं। रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याच्या संदर्भात सगळे मोठे दावे केल्याच्या नंतर मोदींनी इस्रायल दौऱ्याच्या दरम्यान इस्रायल इराणमधील तणाव कमी करण्यासाठी का प्रयत्न केला नाही असा सवाल त्यांनी विचारलाय। किंवा त्याहूनही वाईट म्हणजे ते या युद्धाला पाठिंबा देत आहेत का? तर काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी देखील पंतप्रधान मोदींवरती निशाणा साधलाय। जयराम रमेश यांनी देखील एक्स वरती पोस्ट केली आहे आणि टीका केली आहे। यासोबतच जयराम रमेश यांनी पंतप्रधानांनी नुकत्याच केलेल्या इस्रायल दौऱ्यावरती देखील ताशेरे ओढले आहेत। मोदींच्या इस्रायल भेटीच्या अवघ्या 2 दिवसांच्या नंतर इस्रायल आणि अमेरिकेचा इराणवरती संयुक्त हल्ला। गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांची लष्करी ताकद वाढली आहे, हे बघता हे पूर्णपणे अपेक्षित होतं। तरीही मोदींनी इस्रायलला जाण्याचा निर्णय घेतला, जिथे त्यांनी सर्वोच्च नैतिक भ्याडपणा दाखवला।
भारत इस्रायलच्या बाजूने उभा आहे असं बोलत मोदींनी पुरस्कार मिळवून घेतला. ज्या दोन देशांच्या नेत्यांना पंतप्रधान मोदी आपला चांगला मित्र म्हणतात त्यांच्यामध्येच युद्ध आणि त्यामुळे त्यांची इस्रायल भेट ही अधिक लज्जास्पद होते अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे. इराणनं मध्य पूर्वेमधल्या अनेक देशांवरती हल्ला केलाय आणि अमेरिकन सैन्याच्या तळांना इराणनं लक्ष्य केलंय. कतारची राजधानी दोहा या ठिकाणी देखील सध्या स्फोटांचे आवाज झालेत. दोहामधील अमेरिकन सैन्य तळ इराणनं टार्गेट केलेलं दिसून येत आहे.